श्रीमद दासबोधात सांगितल्याप्रमाणे दास्यरूप प्राप्त होणे इतके सहज व सोपे नाही. त्यासाठी काही आत्मप्रमाण आहेत, ते पुढील प्रमाणे आहे. पहिला टप्पा. सर्वप्रथम माणूस म्हणून मानवतावादी होणे. दुसरा टप्पा. अध्यात्म समजून घेणे हेतू नवविधा भक्तिमार्ग परायण होणे. तिसरा टप्पा. आध्यात्मिक अस्तित्व ऐकांतात व्यतीत करणे. चौथा टप्पा. आपल्याला आवडणाऱ्या ग्रंथाचे ग्रंथनाम समजून घेणे. पाचवा टप्पा. ग्रंथनामाच्या आत्मपचनातून आंतरिक प्रतिक्रिया समजावून घेणे व त्यायोगे पुढील आध्यात्मिक मार्ग क्रमण करणे. सहावा टप्पा. ग्रंथाचे सखोल विश्लेषण ग्रंथनामाच्या मदतीने करणे. सातवा टप्पा. यथाशक्ती अंतर्मुख अभिव्यक्ती होणे, जेणेकरून सद्गुरू शिष्य संवाद होऊ शकेल. या विषयावर अधिक सविस्तर माहिती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.